नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जी के कट्टा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजचे प्रश्न आपण पाहूयात। गंगोत्री आजचा पहिला प्रश्न आहे, गंगोत्री राष्ट्रीय उद्यान उत्तरकाशी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए उत्तर प्रदेश, बी उत्तराखंड, सी सिक्कीम, डी हिमाचल प्रदेश। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे बी उत्तराखंड। पुढील प्रश्न आपण पाहूयात। भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? ए पंडित नेहरू, बी महात्मा गांधी, सी आचार्य कृपलानी, डी दादाभाई नौरोजी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी आचार्य कृपलानी। पुढील प्रश्न आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणती शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे? ए हनुमान, बी अस्तंबा, सी वैराट, डी तौला। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी वैराट। पुढील प्रश्न आहे, 1 जुलै 1998 रोजी डॅश डॅश या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले? ए उस्मानाबाद, बी धुळे, सी परभणी, डी भंडारा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी धुळे जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले। पुढील प्रश्न आपण पाहूयात। येराळा ही डॅश डॅश नदीची उपनदी आहे? ए भीमा, बी कृष्णा, सी गोदावरी, डी तापी। उत्तर माहिती असल्यास विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कृष्णा नदीची उपनदी आहे। पुढील प्रश्न आहे, पुल्लर लेणी डॅश डॅश जिल्ह्यात आढळतात? ए औरंगाबाद म्हणजेच आताचं छत्रपती संभाजीनगर, बी जळगाव, सी रायगड, डी नागपूर। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी नागपूर जिल्ह्यात आढळतात। पुढील प्रश्न आहे, राष्ट्रकुल साम्राज्याची स्थापना डॅश डॅश यांनी केली? ए दंतीदुर्ग, बी अमोघ वर्ष, सी ध्रुव, डी कृष्ण प्रथम। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए दंतीदुर्ग यांनी केली। पुढील प्रश्न आहे, डॅश डॅश ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर खिंड तयार झाली आहे? ए अरवली, बी सातपुडा, सी विंध्य, डी गरजहात। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सातपुडा खिंड तयार झाली। तर पुढील प्रश्न आहे, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा कुठे आहे? ए पनवेल, बी कुरबुडे, सी कणकवली, डी यापैकी नाही। तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी कुरबुडे। पुढील प्रश्न आपण पाहूयात। सिंहाच्या संख्येनुसार जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? ए दुसरा, बी तिसरा, सी सहावा, डी चौथा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सहावा क्रमांक लागतो। पुढील प्रश्न आपण पाहूयात। खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तालुके आहेत? ए नांदेड आणि यवतमाळ, बी सोलापूर आणि पुणे, सी गडचिरोली आणि जळगाव, डी बुलढाणा आणि अमरावती। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए नांदेड आणि यवतमाळ। पुढील प्रश्न आहे, दक्षिणी पठाराने महाराष्ट्र राज्याचा किती भाग व्यापला आहे? ए 35%, बी 81%, सी 53%, डी 86%। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी 86% भाग व्यापलेला आहे। पुढील प्रश्न आपण पाहूयात। तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए धुळे, बी जळगाव, सी नंदुरबार, डी नाशिक। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी नंदुरबार जिल्ह्यात आहे। पुढील प्रश्न आहे, हिंगोली जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही? ए बीड, बी परभणी, सी नांदेड, डी वाशिम। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए बीड जिल्ह्याची सीमा हिंगोली जिल्ह्याला लागत नाही। पुढील प्रश्न आपण पाहूयात। धरमतारची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? ए उल्हास नदी, बी आंबा, सी कुंडलिका, डी सावित्री। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी आंबा नदीच्या मुखात आहे। पुढील प्रश्न आहे, अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? ए बुलढाणा, बी अमरावती, सी वर्धा, डी वाशिम। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून सांगण्याचा प्रयत्न करा। तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी वाशिम जिल्हा आहे।
अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. अलीकडेच कोणत्या देशाने भारतीयांसाठी विजामुक्त प्रवेशाची घोषणा केली आहे? ए सिंगापूर, बी मलेशिया, सी श्रीलंका, डी नेपाळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी श्रीलंका. पुढील प्रश्न आपण पाहूयात. भारतातील अपीलांचे अंतिम न्यायालय डॅश डॅश आहे? ए संसद, बी उच्च न्यायालय, सी सर्वोच्च न्यायालय, डी राष्ट्रपती भवन. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सर्वोच्च न्यायालय. पुढील प्रश्न आपण पाहूयात. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील डॅश डॅश हे सर्वात उंच शिखर आहे? ए कळसुबाई, बी महाबळेश्वर, सी अस्तंबा, डी साल्लेर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. महाराष्ट्राचा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मनुदेवी हा धबधबा स्थित आहे? ए नाशिक, बी जळगाव, सी नांदेड, डी गोंदिया. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी जळगाव. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले ते नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.